नमस्कार, मी जयश्री जोशी, BYK कॉलेज ऑफ कॉमर्स, नाशिक। मागील व्हिडिओमध्ये आपण कर्जरोखे म्हणजे काय, कर्जरोख्यांची वैशिष्ट्ये व प्रकार बघितले। कर्जरोखे हे दीर्घ मुदतीचे कर्ज देणारे कर्जाऊ भांडवल आहे। आता आपण अल्प व मध्यम मुदतीच्या कर्जाऊ भांडवलाचे इतर प्रकार पाहू। त्यामध्ये येत आहे ठेवींचा स्वीकार, बंधपत्रे, अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, व्यावसायिक बँका, व्यापारी कर्जे आणि वित्तीय संस्थांची कर्जे। आता आपण बघत आहोत ठेवींचा स्वीकार म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट्स। सार्वजनिक ठेवी हा अल्प मुदतीचे भांडवल उभे करण्याचा मार्ग आहे। हे कर्जाऊ भांडवल आहे। कंपनी कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी सार्वजनिक ठेवींचा स्वीकार करू शकते। किती? कमीत कमी 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यांसाठी। या ठेवींवर कंपनी व्याज देते। मग कंपनी ठेवीदाराला काय देते? तर कंपनी ठेवीदाराला ठेवपावती देते। ठेवपावती म्हणजे काय? तर ठेवपावती ही कंपनीने घेतलेल्या कर्जाची पोचपावती आहे। ठेवी ही सुरक्षित किंवा असुरक्षित अशी कर्जाऊ रक्कम असू शकते। अर्थ कंपनी कायदा 2013 कलम 2(31) नुसार ठेवींच्या द्वारे किंवा कर्जाच्या द्वारे निधींचा स्वीकार करणे म्हणजे ठेवी स्वीकारणे होय। आले लक्षात? काय कळलं? ठेव म्हणजे ठेवींच्या स्वरूपात किंवा कर्जाच्या स्वरूपात निधींचा स्वीकार करणे। ठेवी स्वीकारण्याबाबत अटी व शर्ती आपण पाठ क्रमांक 5 मध्ये करणार आहोत। आता दुसरं बंधपत्रे। बंधपत्रे ही एक कर्जाऊ प्रतिभूती आहे। बंधपत्रधारक हा संस्थेचा धनको असतो। त्याला निश्चित दराने व्याज मिळते। सर्व बंधपत्रांना मुदतपूर्तीची म्हणजे मॅच्युरिटीची तारीख असते व भविष्यात त्या तारखेला रोख रकमेच्या स्वरूपात ती दिली जाते। मग आता बंधपत्र म्हणजे काय? तर बंधपत्र म्हणजे व्याजधारक कर्जाचे असे प्रमाणपत्र आहे ज्याद्वारे बंधपत्र देणारा विशिष्ट मुदतीनंतर ठराविक रक्कम देण्याचे वचन देतो। म्हणजेच कंपनी कर्ज घेते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्र देते। काय लक्षात आलं? कंपनी कर्ज देते आणि कर्जाचा पुरावा म्हणून बंधपत्र देते। व्याजाची रक्कम केव्हा दिली जाते? तर व्याजाची रक्कम ही एका निश्चित ठराविक काळानंतर किंवा मुदत संपल्यानंतर दिली जाते। मग बंधपत्राची वैशिष्ट्ये काय? तर एक वित्त व्यवस्थेचे स्वरूप, ही दीर्घकालीन निधी पुरवते। म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, अगदी 25 वर्षाकरता सुद्धा बंधपत्र दिली जातात। बंधपत्र दुसरा काय? बंधपत्रधारकाचे व्यावसायिक स्थान। बंधपत्रधारक कंपनीचे कोण आहेत? तर कंपनीचे धनको आहेत, बरोबर? हे कंपनीचे धनको असल्यामुळे सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकत नाही। त्यांना मतदानाचा हक्कही नसतो आणि व्यवस्थापनातही ते सहभागी होऊ शकत नाही। लक्षात आलं? बंधपत्र कंपनीचे कोण आहे? धनको। त्यानंतर ते सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकत नाही, मतदानाचा हक्क नाही, व्यवस्थापनातही सहभागी होऊ शकत नाही। पुढचं बंधपत्रावरील परतावा। बंधपत्रधारकांना निश्चित दराने व्याज दिले जाते। मग व्याज केव्हा दिले जाते? मगाशी मी सांगितलं तुम्हाला, व्याज हे ठराविक काळानंतर किंवा मुदतकाळ संपल्यानंतर दिले जाते। परतफेड। बंधपत्राची विशिष्ट मुदतीची एक वेळ असते। त्या तारखेला मुख्य रकमेची परतफेड केली जाते। आले ना लक्षात? आता पुढचं हे पाहू आपण
अमेरिकन ठेव पावती. अमेरिकन ठेव पावतीमध्ये आणि जागतिक ठेव पावती अशा दोन्ही पावत्यांचा आपण विचार करणार आहोत. जागतिकीकरणामुळे काही भारतीय कंपन्यांचे भाग विदेशी भागबाजारात नोंदणी करून खरेदी विक्री केले जातात. बरोबर. सध्या जागतिकीकरणामुळे काय झालेलं आहे, भारतीय कंपन्यांचे भाग हे विदेशी भागबाजारात नोंदणी करून खरेदी विक्री केले जातात. उदाहरणार्थ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज वगैरे. विदेशी भागबाजारांचे नियम आणि धोरणे ही भारतीय भागबाजारांच्या नियमांपेक्षा खूप वेगळी असतात. यासाठी ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भागबाजारांमध्ये भागाची नोंदणी करू शकत नाही, लक्षात घ्या, ज्या भारतीय कंपन्या थेट विदेशी भागबाजारांमध्ये भागांची नोंदणी करू शकत नाही ते ठेव पावत्यांच्याद्वारे भागांची नोंद करू शकतात. मग ठेव पावत्या कोणत्या पाहतोय आपण? अमेरिकन ठेव पावती आणि जागतिक ठेव पावती. बरोबर. अमेरिका व युरोपमधील भागबाजारात अशा ठेव पावत्यांची विक्री व खरेदी डॉलर किंवा युरो या चलनाने होतात. तर भारतीय कंपनी म्हणजे भागपेढी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते. काय करते? भारतीय कंपनी कोणाला? भागपेढी या मध्यस्थाला समभागांची विक्री करते. सिटी बँक किंवा बँक ऑफ न्यूयॉर्क इत्यादी. परदेशी बँका भागपेढी म्हणून कार्यरत आहेत. या भागपेढी बँका, नीट लक्ष द्या, या भागपेढी बँका गुंतवणूकदाराला भागांच्या बदल्यात अमेरिकन ठेव पावती अथवा जागतिक ठेव पावती देऊ करतात. प्रत्येक ठेव पावतीमध्ये निश्चित संख्येचे भाग नमूद केलेले असतात. या ठेव पावत्या त्यानंतर परदेशातील लोकांना विकल्या जातात. या ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये अगदी भागांसारखीच असतात. कशी असतात ठेव पावत्यांची वैशिष्ट्ये? भागांसारखीच असतात. त्यांची नोंदणी भागबाजारात केली जाते. भागांसारखेच मागणी व पुरवठ्यानुसार यांच्याही बाजार मूल्यात चढ उतार होते. लक्षात आले? मग जागतिक ठेव पावती व अमेरिकन ठेव पावती दोन्हीही काय आहे? ठेव पावत्याच आहे. मग या दोन्हीमधला फरक काय आहे? तर या दोन्हींमधला फरक इतकाच आहे की अमेरिकन ठेव पावतीची अमेरिकेतच विक्री होते, तर जागतिक ठेव पावतीची विक्री ही अमेरिका सोडून इतर ठिकाणी विक्री केली जाते. लक्षात आलं आहे? अमेरिकेमध्ये कोणती होते? अमेरिकन ठेव पावती. आणि इतर देशांमध्ये कोणती होते? जागतिक ठेव पावती. कंपनी स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांकडे देतात. बरोबर. म्हणजे आपला जो आहे आता रुपयाच्या ह्याच्यामध्ये असेल तर रुपयाच्या ह्याच्यात कंपनी काय करते? स्वदेशी चलनात लाभांश भागपेढ्यांकडे देतात. तर या भागपेढ्या त्यांचे रूपांतर म्हणजे रुपयाचं रूपांतर ते कशात करतील? डॉलर किंवा युरोमध्ये. तर या भागपेढ्या त्यांचे रूपांतर गुंतवणूकदाराच्या चलनात करून त्यांना लाभांश पोचवतात. आले लक्षात? मग काय अमेरिकेमध्ये कोणती आहे? अमेरिकन ठेव पावती खरेदी विक्री होते. उदाहरणार्थ न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज. ज्या भागबाजारांमध्ये GDRची विक्री केली जाते ते भागबाजार कोणते? काय सांगता येईल? लंडन स्टॉक एक्सचेंज किंवा सिंगापूर स्टॉक एक्सचेंज किंवा हाँगकाँग स्टॉक एक्सचेंज. ज्या भारतीय कंपन्यांनी जागतिक ठेव पावती किंवा अमेरिकन ठेव पावती यांचे वाटप केले आहे त्यांची नावं तुम्ही याच्यावरती इंटरनेटवर शोधा. हा तुमचा स्वाध्याय. पुढे व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँका भारतातील संस्थात्मक वित्तव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. प्रत्येक ठेवीदाराची व्यक्तिगत गरज लक्षात घेऊन, नीट लक्ष द्या, प्रत्येक ठेवीदाराची व्यक्तिगत गरज लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विविध ठेव योजना बँका राबवत असतात. अशा ठेव योजनांमधून लोकांची बचत
एकत्र केली जाते व ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी वापरली जाते. कशासाठी वापरली जाते? संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागविण्यासाठी वापरली जाते. संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी असो किंवा मुदतीचे कर्ज असो, अशा विविध कारणांसाठी बँका वित्तीय मदत करत असतात. मग संस्थात्मक व्यावसायिकांना बँक कशा प्रकारे मदत करते? तर कंपन्यांना मुदतीचे कर्ज देऊ करते, त्यानंतर कंपन्यांचे भाग आणि कर्जरोखे विकत घेते, तसेच कंपनीच्या प्रतिभूतींच्या खरेदीची हमी घेते. तसेच ज्या अल्पकालीन वित्त पुरवण्यात व्यावसायिक बँका ही महत्त्वाची भूमिका बजावत असतात आणि मुख्य म्हणजे खेळत्या भांडवलासाठी जास्त उपयोगी असतात. खेळत्या भांडवलासाठी वित्त पुरवठा करण्याचा प्राथमिक स्रोत म्हणजे बँकेचे कर्ज व व्यापारी कर्ज होय. आता बँकेचे कर्ज देण्याचे प्रकार कोणते ते आपण पाहूया. अधिविकर्ष म्हणजे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी. ही सुविधा बँकेत चालू खाते असलेल्या कंपनीला दिली जाते. चालू खाते म्हणजे करंट अकाउंट. कर्जदार या खात्यातून जेव्हा आवश्यक असेल तेव्हा गरजेनुसार रक्कम काढू शकतो. बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. लक्षात आलं आहे का? बँकेने दिलेल्या एका ठराविक कर्जाच्या मर्यादेपर्यंत जास्तीची रक्कम खात्यातून काढता येते. या मर्यादेपर्यंत खातेदार कितीही वेळा अशी रक्कम काढू शकतो. खातेदार या रकमेची परतफेड त्याच्या सोयीनुसार करू शकतो. जेवढी वास्तविक रक्कम खात्यातून काढतो त्या रकमेवर व्याजाची आकारणी केली जाते. दुसरं, रोखपत. हा एक महत्त्वाचा व लोकप्रिय असा कर्जाचा प्रकार आहे. कॅश क्रेडिट ही सुविधा अधिविकर्ष पद्धतीने चालवली जाते, म्हणजे त्यासारखीच आहे. रोखपत सुविधा मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. लक्षात आलं आहे का? रोखपत सुविधा कशी दिली जाते? मालमत्ता तारण ठेवून दिली जाते. व्याज हे मंजूर केलेल्या पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम कर्ज म्हणून काढली जाते त्यावरच आकारले जाते. त्यानंतर रोकड कर्जे, कॅश लोन. या प्रकारामध्ये बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यामध्ये जमा करते. या संपूर्ण रकमेवरती व्याज आकारले जाते. जर मुद्दलाची रक्कम हप्त्याने परत केली तर जेवढी उर्वरित रक्कम असेल त्यावरच व्याज आकारले जाते. पुढचं, सूट देऊन हुंडी वटविणे. एका निश्चित तारखेला किंवा त्यानंतर आदेशक म्हणजे काय? ड्रॉवर. आता हे तुम्ही अकाउंटचा जो बिल ऑफ एक्सचेंज टॉपिक आहे आपला त्यामध्ये तुम्ही नीट पाहिलेले असेल किंवा पाहाल. तर ड्रॉवर आदेशितीकडून म्हणजे ड्रॉवीकडून रक्कम म्हणजे हुंडी मिळवू शकतो. आदेशक म्हणजे ड्रॉवर या निश्चित तारखेच्या आधीच बँकेकडून हुंडीवर सूट घेऊन ही रक्कम मिळवू शकतो. याचा अर्थ बँकेला हुंडी विकणे होय, पण बँक या हुंडीच्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी मूल्य देऊ करते. अशा प्रकारे हुंडी हे एक व्यापारी देयक आहे. बँक हुंडीचा स्वीकार करते व रोख रक्कम उधार देते. पुढचं, व्यापारी कर्ज. उधारी हा व्यवसायाचा आत्मा आहे. व्यापारी कर्ज हा अल्पमुदतीच्या कर्जाचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. बरोबर? ते म्हणजेच काय होतं की उत्पादक व घाऊक विक्रेते तसेच वस्तूंचा व साहित्याचा पुरवठा उधारीने करणाऱ्यांना व्यापारी धनको असे म्हणतात. विक्रेता वस्तूंची विक्री आधी करून त्याची रक्कम ठराविक वेळेनंतर घेतो. याला व्यापारी कर्जे असे म्हणतात. काय लक्षात आलं? विक्रेता वस्तूंची विक्री आधी करून त्याची रक्कम ठराविक वेळेनंतर घेतो. त्याला काय म्हटलं जातं?
व्यापारी कर्ज असं म्हणतात. मग व्यापारी कर्ज म्हणजे नक्की काय? तर व्यापारी कर्ज हे रोखीचं कर्ज आहे का? नाही. तर ही एक विक्री झाल्यानंतर एका ठराविक कालावधीनंतर रक्कम देण्याची सवलत आहे. बरोबर? म्हणजेच जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार ग्राहकांना वस्तू वितरित करतो तेव्हा त्यास व्यापारी कर्ज म्हणतात. काय लक्षात आलं? जेव्हा देय रक्कम देण्याआधीच पुरवठादार ग्राहकांना वस्तू विक्री करतो तेव्हा त्यास व्यापारी कर्ज असे म्हणतात. व्यापार उद्योगामध्ये अशा कर्जाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. छोट्या घाऊक विक्रेत्यांना अशा कर्जासाठी पुरवठादारावर अवलंबून राहावे लागते, कारण कोणत्याही कर्जाऊ दस्तऐवजावर सही न करता कर्ज घेण्याचा हा सोपा मार्ग आहे. ही वित्त पुरवठ्याची सहज उपलब्ध असणारी व स्वस्त पद्धत आहे. पुरवठादार वस्तूंची विक्री करतो व स्वेच्छेने महिना 2 महिन्यासाठी तो देयक देण्यासाठी म्हणजे बिल देण्यासाठी मुदत देऊ करतो. जर मुदतीच्या आधीच रक्कम त्याला मिळाली, जर मुदतीच्या आधीच समजा देयक रक्कम दिली गेली तर पुरवठादार काय करतो? त्यावर सूट देतो ग्राहकाला. व्यापारी कर्जाच्या अटी व नियमही सोपे म्हणजेच लवचिक असतात. लक्षात आलेलं आहे? आता आपण बघू वित्तीय संस्था म्हणजे वित्तीय संस्थांची कर्जे. केंद्र व राज्य सरकारांनी उद्योग व्यवसायांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी काही आर्थिक संस्थांची स्थापना केली. या संस्था मध्यम मुदतीचे तसेच दीर्घ मुदतीचे निधी पुरवत असतात. आता वित्तीय संस्था आपण बघतो आहे तर विकास प्रणीत बँका, वित्त संस्था, गुंतवणूक प्रणीत संस्था, राज्यस्तरीय संस्था. मग विकास प्रणीत बँका कोणत्या आहेत? तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया IFCI, इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ICICI, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया SIDBI, इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन्स बँक ऑफ इंडिया IRBI. वित्तीय संस्था RCTC, त्याच्यानंतर TDICI, IFCI. बरोबर? गुंतवणूक प्रणीत संस्था LIC, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया आणि जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. राज्यस्तरीय संस्था SFC म्हणजे स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आणि SIDC स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. बरोबर? अशा विविध संस्थांची कंपनीचा जो निधी उभारण्यात मदत केली जाते ते तुम्ही इंटरनेटवर शोधू शकता. आता आपण काय काय बघितलं आहोत? आपण काय काय बघितलेलं आहे? ठेवींचा स्वीकार, त्याच्यानंतर बंधपत्रे, त्यानंतर व्यावसायिक बँका, अमेरिकन ठेवपावती व जागतिक ठेवपावती, व्यापारी कर्जे आणि वित्तीय संस्थांची कर्जे. लक्षात आले? या सगळ्या स्लाइड्स जर तुम्ही नीट पाहिल्या तर महत्त्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याच्यावरून शॉर्ट नोट्स लिहू शकतात. हाच तुमचा स्वाध्याय. धन्यवाद.